रामकृष्ण हरी. जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता. विठुरायाच्या दर्शनानंतर आता आपल्या लाडक्या माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे. वर 2026 चा हा परतीचा प्रवास कसा असेल, माऊलींची पालखी कोणत्या दिवशी कोणत्या गावी मुक्कामासाठी थांबणार आहे, याची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिनांक 29 जुलै रोजी वार हा बुधवार आहे. पौर्णिमेला गोपाळपूर येथे कालेचे कीर्तन होऊन माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि दुपारचा विसावा पादुका येथे असतो आणि पालखीचा पहिला मुक्काम वाखरी येथे असेल. दिनांक 30 जुलै रोजी वार हा गुरुवार आहे. पालखीचे निघण्याचे ठिकाण वाखरी येथून निघते आणि दुपारचा विसावा आणि भोजन तोंडले बोंडले येथे असते आणि पालखीचा रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे आहे. दिनांक 31 जुलै रोजी वार हा शुक्रवार आहे. पालखीचे पहाटे निघण्याचे ठिकाण वेळापूर येथून पालखी निघते आणि सकाळचे विसावे सुदगिरणी आणि कुडूसपाटा येथे आहे आणि दुपारचे जेवण व विसावा माळशिरस येथे आहे व पालखीचा संध्याकाळचा विसावा पुरंदावडे आणि मांडवी ओढा येथे आहे व पालखीचा रात्रीचा मुक्काम नातेपुते येथे आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी वार हा शनिवार येतोय. माऊली पाटे नातेपुतेवरून निघतात आणि सकाळचे विसावे धर्मपुरी व साधुबुवांचा ओढा येथे आहे आणि दुपारच्या जेवणासाठी आणि विसाव्यासाठी बरड येथे थांबतात व संध्याकाळचा विसावा पिंपरत आणि विडणी येथे आहे व रात्रीचा मुक्काम पलटण येथे असतो. दिनांक 2 ऑगस्ट रोजी वार हा रविवार येतोय आणि माऊलींच्या पालखीचे पहाटे निघण्याचे ठिकाण फलटण आणि सकाळचे विसावे लिंबोरे ओढा सुरवंडी आणि काळत व दुपारचे जेवण व विसावा तरगाव येथे आहे आणि संध्याकाळचा विसावा लोणंद व फुलपाटा येथे आणि रात्रीचा मुक्काम पाडेगाव येथे आहे. 3 ऑगस्ट रोजी वार हा सोमवार आहे. माऊलींचे सकाळी निघण्याचे ठिकाण पाडेगाव आहे आणि सकाळचे विसावे मीरा येथे आहे व माऊलींचे मीरा स्नान होते आणि दुपारचे भोजन पण मीरा येथेच होणार आहे आणि संध्याकाळी विसावा पिंपळे खुर्द विहीर येथे आणि रात्रीचा मुक्काम वाढले येथे असणार आहे. दिनांक 4 ऑगस्ट रोजी वार हा मंगळवार आहे व माऊलींचे पहाटे निघण्याचे ठिकाण वाल्ले व सकाळचे विसावा दौंड येथे आहे आणि दुपारचे जेवण व विसावा जेजुरी येथे आहे आणि संध्याकाळचा विसावा साकुर्डी यमाई शिवरी करहा नदी पूल आणि रात्रीचा मुक्काम सासवड येथे आहे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी वार हा बुधवार येतोय. माऊलींचे दुपारी निघण्याचे ठिकाण सासवड येथून माऊलींची पालखी निघते. दुपारचा विसावा करून माऊलींची पालखी सासवड येथून निघते. भोजन हे तिथेच असते सासवड मध्ये. त्यानंतर संध्याकाळचा विसावा काळेवाडी वडकी नाका व उरुळी देवाची येथे आहे आणि रात्रीचा मुक्काम हडपसर येथे आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी वार हा गुरुवार आहे. माऊलींचे सकाळी निघण्याचे ठिकाण हडपसर येथून माऊलींची पालखी सकाळी निघते व त्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर माऊलींचा पहिला विसावा शिंदे छत्री येथे आहे. त्यानंतर माऊलींचे पुण्यात स्वागत होईल. त्यानंतर माऊलींचे दुपारचे जेवण व दुपारचा विसावा पुणे येथे आहे. त्यानंतर माऊली संध्याकाळचा विसावा व संध्याकाळचा मुक्काम
भवानीपेठ पुणे येथे आहे. 7 ऑगस्ट रोजी वार हा शुक्रवार येतोय. माऊलींची पालखी दुसऱ्या मुक्कामासाठी पुण्यातच भवानीपेठ येथे मुक्कामी असणार आहे. दिनांक 8 ऑगस्ट रोजी माऊली दुपारी भोजन करून माऊलींचा प्रवास हा येरवडा, वाळद, दिघी, थोरल्या पादुका, धाकट्या पादुका विसावे करून माऊली संध्याकाळच्या विसाव्यासाठी व रात्रीच्या मुक्कामासाठी आळंदीमध्ये दाखल होती. दिनांक 9 ऑगस्ट रोजी वार हा रविवार येतोय. त्याच दिवशी एकादशी आहे. माऊली दुपारी आळंदी येथे नगर प्रदक्षिणा करून संध्याकाळी हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद होईल व माऊली संध्याकाळच्या मुक्कामासाठी माऊली मंदिर आळंदी मंदिरात विसावतील. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आळंदी ते पंढरपूर पायवारी 2026 चा सोहळा अनुभवायचा असेल, तुम्ही आपल्या YouTube चॅनेल मधील व्हिडिओ पहा, सर्च करा वारकरी विठ्ठलाचा ब्लॉगर्स. आपले व्हिडिओ सर्व दिसतील. आपण आळंदी ते पंढरपूर पायवारीचा प्रवास केलेला आहे. जर तुम्हाला तो अनुभवायचा असेल तर आता सर्व व्हिडिओ पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. पर्यंत रामकृष्ण हरी.